स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर. सोलापुरात 20 मे रोजी रात्री 11:30च्या सुमारास आकाश मुदगल याला विजय जाधव, सोहेल मुल्ला, दत्ता जाधव, माया जाधव, ध्रुव जाधव, जॅकी थोरात, वीरेश स्वामी, सोमनाथ जाधव व इतर 8 लोकांनी गंभीर मारहाण केली आहे. तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून या प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी वंदना अनिल मुदगल यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. माझ्या मुलग्याला मारले आहे. माझा मुलगा सुधारला होता आणि त्याला विनाकारण येऊन मारलेले आहे. त्यांनी उभारला होता, एकटाच होता. मग असं बोलत उभारल्यानं मारलेलं आहे. पाणी आता मला न्याय पाहिजे. माझ्या मुलग्याला ते आता काय करायचं काय नाही ते आता त्यांच्या कुठं मारले? सर्व पूर्ण अंगाला लाता घालून त्याला 70 कोयत्या ह्याच्यानं मारलेल्या आहेत. कोण मारले माहिती? माहीत नाही. ते मुलाचं कशामुळे झालं भांडणं? काय ते किरकोळ कारणामुळं पहिल्याचे ते काय तर झालं असेल, पण आता ते खुन्नस म्हणून काढलेलं आहे. तुमच्या आता सीपी साहेबांना भेटायला आले? सीपी साहेबांना भेटायला. काय मागणी आहे तुमची? आमच्या मागणी न्याय द्या. माझ्या मुलग्याला न्याय द्या. जखमी कोण आहे? नाव त्याचं? आकाश मुदगल. मुलगा आहे का? हा, मुलगा आहे माझा. निवेदनमध्ये आपण म्हटले आहे की ते पोरं पहिल्या धमकी दिलेल्या आहेत म्हणा. धमकी देऊन त्यांनी असं म्हणलं की बघू म्हणल्यावर मग नंतर ना त्याला मारा लाता बुक्या घातल्यात. ते मुलगा आता दवाखान्यात आहे का? मुलगा दवाखान्यात आहे. मी रवी शिंदे, मी वडार महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. गेल्या रविवारी नकळत आमचा वडार बांधव आकाश मुदगल हा गेंटेल चौकामध्ये मित्रांसोबत बसून गप्पा मारत असताना सगळे गेल्यानंतर अचानक 70 ते 80 पोरं येऊन आमच्या बांधावर जीव मारण्याचा प्रयत्न केला. रॉड, हॉकी स्टिक अशा अनेक तलवारी, कोयत्याने डोक्यावर मारलं, डोळ्यावर मारलं. हात फ्रॅक्चर आहे, डोक्यात 12 टाके आहेत आणि डोळ्यावर 4 टाके आहेत. काही लोकांना आल्यामुळं त्याचा जीव वाचलं. या संदर्भात आम्ही CP साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे. CP साहेबांनी शब्द दिले की त्यांच्यावर जे योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल. पण आमची प्रमुख मागणी आहे, डोक्याला हॉकी स्टिकनं मारल्यामुळं डोक्याचं कवटं फुटलेलं आहे. डॉक्टरचं रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टच्या अनुसार त्यांच्यावर कलम 307 हा कलम लागायला पाहिजे अशी आम्ही विनंती CP साहेबाला केलेलं आहे. तर संबंधित गुन्हेगार आरोपी आहेत विजय जाधव, सोहेल मुल्ला, दत्ता जाधव, माया जाधव, ध्रुव जाधव व ऋषिक उर्फ जॅकी थोरात, वीरेश स्वामी, सोमनाथ जाधव या लोकांबरोबर अजून 70 ते 80 लोक मिळून आकाश मुदगलवरला त्याला ठार मारण्याच्या या उद्देशानं हे हल्ला झालेला आहे. तर तमाम मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं, सोलापूर शहराच्या वतीनं या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि संबंधित गुन्हेगारावर 307 कलमाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करावी अशी विनंती करतो. भविष्यात जर या लोकांवर जर गुन्हा दाखल केलं नाही, मी वडार महाराष्ट्राच्या या माध्यमातून सन्मान्य राज्यमंत्री विजयदादा चौगुले आणि एकनाथ शिंदेसाहेब यांच्या खंबीर नेतृत्व करणाऱ्या आमच्या विजयदादा चौगुलेंच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये आता तीव्र मोर्चा काढण्यात येईल. याची प्रशासनाने दखल घ्यावी ही आम्ही सन्मान्य CP साहेबांना विनंती करून आमच्या वडार समाजाला न्याय मिळवून द्यावं, आकाश मुदगलच्या या परिवाराला न्याय मिळवून द्यावे हीच आमची कळकळीची विनंती आहे. म्हणजे मारहाणीचं काय कारण होतं? कारण नेमकं काय, आमच्या समाजातले काही किरकोळ कारणामुळं विनाकारण त्याला दातात धरून देवशापोटी, कारण समाजात एक चांगलं बाकीचे सगळे पाठीमागचे सगळे सोडून आपण हा एक चांगल्या पद्धतीनं समाजात एक त्याची प्रतिमा निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत होता. बाकीचे करत असताना चांगल्या लोकांसाठी जो प्रयत्न करतो, मध्यस्थी केल्यामुळे त्याला टार्गेट करून एवढं छोटीशी क्षुल्लक कारणामुळे त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय. स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य.
सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर.